नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराणी सीझन 3चे सर्व एपिसोड एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला पटना सेंट्रल जेलचं दृश्य दाखवलं जातं. तिथे मनोजचे वडील डॉक्टर सिन्हा, जे डॉक्टर आहेत आणि ज्यांच्या मुलाचा खून दुलारी यादवने केला होता, ते राणी भारतीचं फिजिकल चेकअप करण्यासाठी जेलमध्ये येतात. कोर्टानेच डॉक्टर सिन्हांना राणी भारतीचा वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. पण त्या जेलरकडून डॉक्टर सिन्हांना राणी भारतीला भेटायला खूप अडचणी येतात. तेव्हा मिश्राजी येऊन त्या जेलरला रागवतात. पण जेलर म्हणते की ती फक्त आपली ड्युटी करत आहे. खरं तर त्या जेलरने नवीन कुमारशी हातमिळवणी केली होती. डॉक्टर आता राणी भारतीचा तपास करतात. त्यानंतर मिश्राजी राणीला तिच्या बेलच्या कागदांवर सही करण्यास सांगतात. पण राणी नकार देते. मिश्राजीच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की राणी भारतीला जेलमध्ये 3 वर्ष झाली आहेत आणि या काळात नवीन कुमार बिहारचा मुख्यमंत्री बनून बसला आहे. आणि तो हेही बघतो आहे की राणी भारती जेलमधून बाहेर येऊच नाही. दरम्यान कावेरी मिश्राजींशी बोलते आणि तिथून समजतं की आजपर्यंत राणी भारतीवर चार्जशीटही दाखल झालेली नाही आणि तिच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे नवीन कुमार आपली पॉवर वापरून केस लांबवतो आहे, जेणेकरून राणी भारती कायम जेलमध्येच राहील. राणी मग मिश्राजींना सांगते की तिची 10वीची परीक्षा जवळ आली आहे आणि ती बेलच्या मागे लागून आपलं शिक्षण बिघडू इच्छित नाही. म्हणून ती आपल्या वकील सिंग साहेबांना सांगते की त्यांनी मालती नावाच्या एका महिलेला बेल मिळवून द्यावी, जिला पोलिसांनी खोट्या आरोपात अडकवलं आहे. पुढच्या सीनमध्ये कीर्ती सिंगला भीमा भारती दिसतो. तो तिला विचारतो की तिने त्याला का मारलं आणि तिच्या चेहऱ्यावर रंग लावतो. इतक्यात कीर्तीची झोप मोडते. म्हणजेच हे सगळं ती तिच्या स्वप्नात पाहत होती. दुसऱ्या दिवशी नवीन कुमार भीमा भारतीच्या घरासमोर त्याचा पुतळ्याचं उद्घाटन करतो आणि लोकांसमोर भीमा भारतीच्या गुणगौरवाच्या गोष्टी सांगतो, जेणेकरून तो जनतेचं मन जिंकू शकेल. पण खरी गोष्ट अशी होती की भीमा भारतीचा खून करवण्याचा मास्टरमाइंड स्वतः नवीन कुमारच होता. दरम्यान दुलारी यादव नवीनकडे भेटायला येतो. त्याला पाहून नवीनच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतो. असं वाटतं की त्यांच्यात आता काहीही ठीक नाही. गौरीशंकर नवीनकडे येऊन एका फाईलवर साईन करण्यास सांगतो, पण नवीन त्याची गोष्ट उडवून लावतो, ज्यामुळे गौरीशंकरला फार वाईट वाटतं. त्यानंतर नवीन कीर्ती सिंगकडे येतो आणि तिच्याशी बोलतो. त्यातून समजतं की कीर्ती सिंग भीमा भारतीच्या घरी नवीनच्या आदेशानुसारच राहत होती, जेणेकरून त्याच्या पक्षाची जनतेसमोर चांगली प्रतिमा टिकून राहील. पण कीर्तीला त्या घरात अजब स्वप्न आणि भीती वाटत असते. तेव्हा नवीन तिला सांगतो, तू इथेच राहा जोपर्यंत राणी भारतीला सजा होत नाही. नंतर तुला जिथे जायचं असेल तिथे आम्ही तुला पाठवून देऊ. इकडे प्रेमकुमार आणि गौरीशंकर सतत कीर्ती सिंग आणि नवीन कुमार यांच्यावर लक्ष ठेवून होते. ते काय बोलत आहे हे पाहण्यासाठी. यानंतर सीन बदलतो आणि आपण पाहतो की राणी भारती पोलीस व्हॅनमधून जनतेसमोर तिची 10वीची परीक्षा देण्यासाठी निघाली आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी जेलर तिची सेलची नीट तपासणी करते, पण काही संशयास्पद वस्तू सापडत नाही. ही गोष्ट फोनवर नवीन कुमारला सांगते. पुढे आपण पाहतो की राणी भारती परीक्षा अतिशय चांगली लिहून पेपर सबमिट करते. दरम्यान नवीन कुमार पक्षाध्यक्ष तर्केश्वर बाबू यांच्याशी बोलतो आणि त्यातून कळतं की मागच्या 3 वर्षात नवीन कुमारने बिहारमध्ये खूप विकास कामं केली आहेत. विशेषतः दारूबंदी लागू करून लोकांची मन जिंकली आहे. मग तर्केश्वर बाबू नवीनला सांगतात की दुलारी यादवचं काहीतरी करावं लागेल, कारण त्याच्यावर अजूनही शिल्पा अग्रवाल रेप केस चालू आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा आणि मतदारांचा विश्वास कमी होत आहे. दरम्यान डॉक्टर राजू, मनोजचे वडील, आता बिहार हायकोर्टमध्ये आपल्या मुलाच्या मनोज आणि शिल्पाच्या मर्डर केससाठी दुलारी यादववर CBI तपासाची मागणी करतात. न्यायाधीश ती मागणी मंजूरही करतात. ही बातमी समजल्यावर नवीन कुमार म्हणतो, जे होतंय ते होऊ दे, कारण आता दुलारी यादवचाही आपल्याला काही उपयोग नाही. यानंतर प्रेमकुमार आणि गौरीशंकर दारू पीत एकमेकांशी बोलतात आणि आपल्याला समजतं की नवीन कुमारने दोघांनाही फसवलं आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये काहीच पद मिळालं नाही, त्यामुळे ते दोघेही त्याच्यावर नाराज आहेत. याच दरम्यान दिसतं की बिहारमध्ये दारूबंदी असूनही लोक अजूनही मोठ्या प्रमाणात दारू पित आहे, कारण दारू आता ब्लॅक मार्केटमध्ये विकली जात आहे आणि त्याचे सर्व पैसे थेट नवीन कुमार आणि दिलशाद मिर्झा यांच्या खिशात जात आहे. यानंतर मचान बाबा आपल्या आश्रमात प्रवचन देतात, जिथे सर्व बाहुबली नेते उपस्थित असतात. थोड्याच वेळात मचान बाबा आणि पक्षातील नेत्यांमध्ये बैठक होते. त्या बैठकीत मचान बाबा दुलारी यादवला सांगतात की नवीन कुमारचा निर्णय असा आहे की दुलारीने काही काळासाठी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. थोड्या वेळाने पुन्हा त्याला पद परत दिलं जाईल. पण दुलारी यादव काहीच मानत नाही, कारण त्याला लक्षात येतं की पक्ष त्याच्याशी धोका करेल आणि त्याला कायम जेलमध्ये अडकवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तो रागाने बैठक सोडून निघून जातो. थोड्याच वेळात जशीच दुलारी यादवची कार घराजवळ पोहोचते, तसं दिसतं की त्याचा मृतदेह कारमध्ये पडलेला आहे. इकडे जेलमध्ये नवीन कुमार 18 महिला कैद्यांना मुक्त करतो, ज्यांनी आपली अर्धी शिक्षा पूर्ण केली होती आणि चांगल्या वर्तनामुळे त्यांना सोडण्यात येतं. जेलमध्ये सर्वत्र हलव्याचं वाटप चालू असतं.
कारण राणी भारती 10वीच्या परीक्षेत पास झाली होती. हे समजल्यावर नवीन कुमार स्वतः जेलमध्ये राणी भारतीला भेटायला येतो. तिला अभिनंदन करतो आणि म्हणतो, आता पुढील शिक्षणही चांगलं करा, कारण अजून तुम्हाला बरीच वर्ष जेलमध्ये राहायचं आहे. हे बोलून नवीन निघतो. तेव्हाच त्याला फोन येतो. दुलारी यादव हार्ट अटॅकमुळे मरण पावला. हे ऐकून राणी भारती शांतपणे म्हणते, जेव्हा मी 4थी फेल होते ना, तेव्हाही तुमच्या नाकात दम आणला होता. आता जर मी ग्रॅज्युएट झाले तर तुझं काय होईल? नवीन कुमार थोडा चकित होऊन विचारतो, तुमचं म्हणणं तरी काय आहे? त्यावर राणी भारती शांतपणे म्हणते, दुलारी यादवला हार्ट अटॅक आला नव्हता. आणि इथेच एपिसोड 1 संपतो. एपिसोड 2 सुरू होतो तेव्हा तर्केश्वर बाबू नवीन कुमारकडे घेऊन म्हणतात, दुलारी यादवला कोणीतरी मारला आहे. हे ऐकल्यानंतर नवीन कुमारला राणी भारतीवरच नाही तर आपल्या पक्षातील सर्व सदस्यांवर शंका येते. म्हणून तो लगेचच पार्टी अध्यक्षाच्या फोन कॉलची रेकॉर्डिंग काढून ऐकतो, जेणेकरून त्याला हे समजू शकेल की अखेर दुलारी यादवला कोणी मारलं. पण जेव्हा तो ती रेकॉर्डिंग ऐकतो तेव्हा सगळे नेते एकमेकांवर आरोप करत असतात आणि त्यामुळे नवीनला काहीच कळत नाही. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की राणी भारतीची मुलगी रोशनी आपल्या भावाला जयला फोन करते आणि सांगते, आज आईची कोर्टात हिअरिंग आहे. पण जय म्हणतो की तो कोर्टात येणार नाही, कारण त्याला वाटतं की त्याच्या आईने त्याच्या वडील भीमा भारती यांना मारला आहे. त्यामुळे तो तिच्याशी भेटायलाही तयार नसतो. त्याचवेळी रोशनीला 2 माणसं तिचा पाठलाग करताना दिसतात. ती ताबडतोब सगळी गोष्ट मिश्राजींना सांगते आणि ती 2 माणसं पडून जातात. त्यानंतर राणी भारती पोलीस व्हॅनमधून कोर्टात येते आणि आपल्या मुलांना भेटते. ती त्यांना स्वतःच्या हाताने जेवण देते. तेव्हा मिश्राजी म्हणतात, आपण बेलसाठी आलात ना? राणी भारती शांतपणे उत्तर देते, नाही, मी फक्त माझ्या मुलांना भेटायला आले होते. यानंतर सगळे आमदार दुलारी यादवच्या श्रद्धांजली सभेत बनावट सहानुभूती दाखवण्यासाठी येतात. तेव्हाच प्रेमकुमारला एक मेसेज येतो आणि आपण पाहतो की राणी भारतीने मीडियामध्ये जाहीरपणे सांगितलं आहे की दुलारी यादव नवीन कुमारचा भांडाफोड करणार होता, म्हणून त्याला मारण्यात आलं. आणि भीमा भारती बरोबरही असंच घडलं होतं. आणि जर राणी भारतीला जेलमध्ये काही झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी नवीन कुमारवरच असेल. हे ऐकून मीडिया आता नवीन कुमारवर प्रश्नांची सरबत्ती करते. पण नवीन नो कमेंट असं म्हणून तिकडून निघून जातो. तरीही त्याच्या मनात एकच विचार फिरत असतो, दुलारी यादवचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला नव्हता. दरम्यान डॉक्टर सिन्हा आपल्या पेशंट बघत असताना तेव्हा एक माणूस येतो आणि त्यांना तर्केश्वर बाबूंना भेटायला सांगतो. राजू त्यांच्या गाडीत बसून भेटायला जातात. तेव्हा तर्केश्वर बाबू विचारतात, राणी भारतीच्या मागे कोण कोण आहे? मला असं वाटतं की दुलारी यादवला तिनेच मारलंय आणि तुम्हीही तिच्यासोबत होता. तेव्हा राजू शांतपणे म्हणतो, तुम्हीच याचा शोध घ्या. यानंतर नवीन कुमार आपल्या सर्व आमदारांसोबत एक मीटिंग बोलावतो. तो सगळ्यांसाठी ज्यूस बोलावतो. पण एका मागोमाग एक सगळे आमदार त्याला नकार देतात आणि सगळ्यांना भीती वाटत असते, पुढे आमचंही भीमा भारतीसारखं होऊ नये. म्हणजेच कोणालाच कोणावर विश्वास उरलेला नव्हता. हे पाहून नवीन कुमार संतापतो आणि म्हणतो, मी तुम्हाला विष का देईल? आणि जर तुमच्यापैकी कोणालाही काही झालं तर सगळं सिक्रेट उघड होईल आणि सर्व काही संपून जाईल. दरम्यान मिश्राजी राणी भारतीच्या मुलांना घेऊन तिच्या घरी पोहोचतात. तेव्हा तिथं दिलशाद मिर्झा आपल्या माणसांसह बसलेला असतो. मिश्राजी आता राणी भारतीच्या मुलांना त्यांच्या खोलीत पाठवतात. तेव्हा दिलशाद मिर्झा मिश्राजींना धमकावतो, राणी भारतीला समजावून सांगा, जास्त उडू नकोस. बिहारच्या तुरुंगात दररोज लोक मरतात, हे विसरू नकोस. यानंतर तुरुंगात राणी भारती कावेरीशी बोलते आणि म्हणते, माझा मुलगा जय कोर्टात भेटायलाही आला नाही, म्हणजे त्याच्या मनात अजूनही शंका आहे. मला लवकरच ती शंका दूर करायला हवी, तेव्हाच ही लढाई मी जिंकू शकेन. पुढे आपण पाहतो की गौरीशंकर आता बैठाजींना भेटायला जातो आणि बैठाजी त्याला त्यांच्या ऑफिस बाहेर 2 तास थांबवतात. थोड्याच वेळाने त्यांचा माणूस येऊन सांगतो, बैठाजी सध्या खूप व्यस्त आहे, ते त्याला उद्या भेटेल. तेव्हा गौरीशंकर खिडकीतून बघतो तर बैठाजी आत बसून फक्त नखं कापत असतात. हे पाहून गौरीशंकरचा संताप होतो आणि तो थेट कुंवर सिंगकडे जातो, जो आता वीरसेनेचा नेता बनलेला असतो. गौरीशंकर त्याला सांगतो, मी तुला दिलशाद मिर्झाच्या जागी दारूचा किंग बनवू शकतो, फक्त तू माझी साथ दे. खरं तर गौरीशंकर नवीन कुमारच्या पक्षाकडून आलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा विचार करत असतो, कारण आता त्याला कोणीच गांभीर्याने घेत नव्हतं. दरम्यान मिश्राजी राणी भारतीच्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असतात. तेव्हाच 2 माणसं त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडून पडून जातात. सुदैवाने मिश्राजी आणि मुलं दोघेही थोडक्यात वाचतात. ही बातमी कळताच राणी भारती ताबडतोब मिश्राजींना फोन करते आणि सांगते, बेलसाठीचे पेपर तयार करा, मला शक्य तितक्या लवकर या जेलमधून बाहेर पडायचं आहे. आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3ची सुरुवात होते तेव्हा राणी भारती मिश्राजींना विचारते, माझ्या मुलांवर गोळी कोणी झाडली? मिश्राजी म्हणतात, कोणीही असू शकतं, कारण अर्ध बिहार तुमचं शत्रू बनला आहे. पण त्यांनाही शंका नवीन कुमारवरच असते. तेव्हा राणी भारती म्हणते, नवीन कुमार असं करू शकत नाही, कारण त्यामुळे त्याची इमेज खराब होईल. आणि ती सांगते की गोळी झाडणाऱ्याचा शोध लावायलाच हवा. मग मिश्राजी एक प्रश्न विचारतात, दुलारी यादवच्या मृत्यूत तुमचा काही हात आहे का? तेव्हा राणी भारती हसून म्हणते,
दुलारी यादव हार्ट अटॅकमुळे मेला. यानंतर ती मिश्राजींना भीमा भारतीचा फोटो आणायला सांगते, कारण आता तिला बेल मिळालेली असते. मिश्राजी फोटो उचलतात आणि त्यांना दिसतं की फोटोच्या मागे काही लोकांचे फोटो चिटकवलेले आहेत, जे भीमा भारतीच्या हत्येत सामील होते. त्यात दुलारी यादवचा फोटो क्रॉस करून कट केलेला असतो. म्हणजेच हे स्पष्ट होतं की राणी भारतीनेच दुलारी यादवला मारलं आहे. यानंतर राणी भारती आपल्या घरी परतते. पुढच्या सीनमध्ये नवीन कुमार बिहारचे राज्यपाल गोवर्धन दास यांना भेटतो आणि विचारतो, दुलारी यादवचा मृत्यू, माझ्या विरोधात राणी भारतीची बेल मिळणं आणि तिच्या मुलांवर गोळी चालवणं, या सगळ्यामागे तुमचाच हात आहे का? तेव्हा गोवर्धन दास हसत म्हणतात, मी असं का करेन? पण तुला सांगतो की तुझ्या पक्षातील काही लोक तुझ्यावर नाराज आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन चल, नाहीतर संकटात येशील. हे ऐकून नवीन कुमार विचारतो, तुमची नाराजी का आहे? तेव्हा तो गोवर्धन दासला सांगतो, मी तुला दारूच्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून 10% हिस्सा देतो. त्यावर गोवर्धन दास चिडून म्हणतो, भीमा भारती तर मला 30% हिस्सा देत होता. हे बोलून गोवर्धन दास नवीनकडे असंतुष्ट नजरेने पाहतात. राणी भारती आता आपल्या नवऱ्याच्या पुतळ्याला माड अर्पण करते आणि कीर्तिसिंगला भेटते. ती म्हणते, मला भीमा भारतीला मारणाऱ्या सगळ्यांवर राग आहे, पण मला तुझ्यावर राग नाही, कारण त्यांनी तुला फक्त मोहरा बनून वापरला होतं. यानंतर सीन भूतकाळात जातो. कीर्तिसिंगचा नवरा सुनील तिला सांगतो, वीरसेनेच्या फंडिंगमध्ये मोठा घोटाळा सुरू आहे. मी मुखियाला पैसे देऊन लगेच परत येतो. पण जसा सुनील आपल्या गाडीतून निघतो, एक ट्रक चालक मुद्दाम त्याचा अपघात करून त्याला ठार मारतो आणि पैसे घेऊन पळून जातो. यानंतर सीन बदलतो आणि आपण पाहतो की मार्टिन, जो एक IAS अधिकारी आहे, त्यानेच भीमा भारतीची केस सॉल्व्ह केली होती. कावेरी येऊन त्याला भेटते आणि त्यांच्या संभाषणातून आपल्याला कळतं की राज्यपालाने, गव्हर्नरने मार्टिनची रिपोर्ट स्वीकारली नव्हती, पण तरीही मार्टिन स्वतःची तपासणी पुढे ठेवतो. मार्टिनला कळतं की सुनील सिंगचा खून करणारा माणूस महेंद्र राय आहे, जो सुनीलचा खून केल्यानंतर गायब झाला आहे. तर मार्टिनला तो माणूस सापडला तर तो भीमा भारतीच्या खुनाचा कटाचं संपूर्ण सत्य उघड करू शकतो. दरम्यान नवीन कुमार DSP झाला बोलवतो आणि म्हणतो, शोध लावा, राणी भारतीच्या मुलांवर गोळी कोणी चालवली, कारण या घटनेमुळे माझी इमेज खराब होत आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर धर्म मिश्राजींकडे येतो आणि विचारतो, तुमच्यावर गोळी झाडणारे कोण होते? पण मिश्राजींना काहीच माहिती नसतं. तेव्हा धर्मेंद्रला मिश्राजींवर शंका येते. तो विचारतो, तुमची गाडी रिपेअरला गेली होती ना? धर्मेंद्र थेट गॅरेजमध्ये जातो आणि तिथे त्याला कळतं की मिश्राजींनी 25,000 रुपये जास्त देऊन गाडी दुरुस्त करून घेतली होती. म्हणजेच काहीतरी गडबड निश्चित आहे. पुढे आपण पाहतो की नवीन कुमार कीर्तिसिंगला भेटतो आणि सांगतो, तू दुलारी यादवच्या जागेवरून चरगुन या मतदारसंघातून निवडणूक लढव. लोकांना वाटतं की ही तिकीट दुलारी यादवची बायको सरोज यादव हिला मिळेल. यानंतरच्या सीनमध्ये कीर्तिसिंग निवडणुकीचा फॉर्म भरते आणि मीडियासमोर राणी भारतीवर आरोप करते की राणी भारतीनेच भीमा भारतीचा खून केला. दरम्यान राणी भारती सरोज यादवला भेटते आणि तिला समजावते, नवीनच्या पक्षाने तुझ्यावर आणि तुझ्या नवऱ्यावर फार अन्याय केला आहे. त्यामुळे तू कीर्तिसिंगच्या विरोधात निवडणूक लढव आणि त्यांना धडा शिकव. हे ऐकून सरोज यादव तयार होते. सरोज यादव आता सरगुनिया इथून निवडणूक लढवत असते आणि ती माध्यमांसमोर आपल्या नवऱ्याच्या आणि भीमा भारतीच्या मृत्यूचा पूर्ण दोष नवीन कुमारवर टाकते. हे पाहून राणी भारतीला आता कळतं की ती स्वतः एक मोठी राजकीय खेळाडू बनली आहे आणि आता लोकही तिच्या बाजूने उभे राहत आहेत. दरम्यान ठाण्यात धर्माला मिश्राजींच्या कॉल रेकॉर्डमधून कळतं की हल्ल्याच्या आधी त्यांनी एका अनोळखी नंबरवर फोन केला होता, जो बराच काळ बंद होता. नंतर आपण पाहतो की राणी भारतीच्या मुलांवर गोळी झाडणारा एक माणूस आपल्या बायकोशी फोनवर बोलत असतो, पण त्याच्यासोबत असलेला दुसरा माणूस त्याचा फोन हिसकावून घेतो आणि बंद करून टाकतो, कारण त्यांना फोन चालू ठेवण्यास मनाई होती. त्याचवेळी पोलीस येतात आणि त्या दोघांनाही पकडून नेतात. दुसऱ्या दिवशी नवीन कुमार कीर्तिसिंग सोबत मोठी रॅली काढतो, पण राणी भारती सरोज यादव आणि तिच्या समर्थकांसह काळे झेंडे दाखवून कीर्तिसिंगची रॅली परतवून लावते. त्याचवेळी पोलिसांचा फोन येतो आणि ते सांगतात की की राणी भारतीच्या मुलांवर गोळी कोणी चालवली. मग तर्केश्वर बाबू त्या दोघा गुन्हेगारांशी भेटायला जातात. यानंतरच्या सीनमध्ये आपण पाहतो की राणी भारती आपल्या मुलाचा जयचा वाढदिवस साजरा करत असते. तेव्हाच कावेरी TV लावते आणि बातम्यांमध्ये दाखवलं जातं की राणी भारतीनेच आपल्या मुलांवर गोळी झाडायला सांगितलं होतं. हे हल्लेखोरांनी स्वतः कबूल केलं आहे. नवीन कुमार या प्रकरणाचा फायदा घेत जनतेसमोर स्वतःची चांगली प्रतिमा उभं करतो. हे पाहून जय रागाने घर सोडून निघून जातो. राणीचा लहान मुलगा विचारतो, आई खरंच तू आमच्यावर गोळी चालवली होती का? त्यावर मिश्राजी म्हणतात, नाही, ती गोळी मी चालवली होती. मग मिश्राजी राणी भारतीशी एकांतात बोलतात. राणी विचारते, तुम्ही असं का केलं? त्यावर मिश्राजी उत्तर देतात, ते राणीला जेलमधून बाहेर आणू इच्छित होते, पण राणी स्वतःहून जेलमध्ये जाऊन बसली होती, म्हणून त्यांना हे पाऊल उचलावं लागलं. राणी भारती सांगते, मी जे करत होते ते माझ्या मुलांसाठीच करत होते आणि मला हे नको होतं की हे सगळं त्यांना समजावं. तेव्हा मिश्राजी म्हणतात, जे झालं ते झालं, आता पुढचं बघूया. आणि इथेच एपिसोड 3 संपतो. एपिसोड 4ची सुरुवात होते. कुंवर सिंग आपल्या माणसासह गौरीशंकरला एका फॅक्टरीत भेटायला येतो
गौरीशंकर सांगतो की ही फॅक्टरी त्याच्या पार्टनर राम कृपालची आहे, जो हँडवॉश बनवतो. मग गौरीशंकर कुंवर सिंगला आपला प्लॅन सांगतो. हँडवॉशमध्ये वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलचा वापर करून ते इंग्रजी दारू बनवतील आणि विकतील. कुंवर सिंग म्हणतो, दारू विकायची असेल तर ब्रँडेड बाटल्या लागतील, त्या कुठून आणणार? त्यावर गौरीशंकर त्याला फॅक्टरीच्या आत घेऊन जातो, जिथे ब्रँडेड बाटल्यांमध्ये दारू भरली जात असे. गौरी सांगतो, आपला माल आणि वीर सेनेचं नेटवर्क आपण मिळून संपूर्ण बिहारमध्ये आपली दारू विकू आणि दिलशाद मिर्झाच्या अर्ध्या किमतीत विकल्याने सगळे आपलीच दारू घेतील. कुंवर सिंग विचारतो, पण तुला दिलशाद मिर्झाचा धंदा उद्ध्वस्त करून काय मिळणार? तेव्हा गौरीशंकर म्हणतो, मनशांती आणि बिझनेसमध्ये 50% हिस्सा. हे ऐकल्यानंतर दोघांमध्ये करार पक्का होतो. पुढच्या दृश्यात राणी भारती आपल्या मुलाला जयला भेटते आणि त्याला सांगते, मी तुझ्या पप्पा भीमा भारतीला मारलं नाही आणि लवकरच तुला ही खरी गोष्ट समजेल. हे सांगून राणी तिकडून निघून जाते. दरम्यान मार्टिन आपल्या ऑफिसरला कचऱ्याच्या ढिगाऱ्याबद्दलची रिपोर्ट देऊन ती जागा साफ करण्याचे आदेश देतो. नंतर तो महेंद्र रायच्या बायकोकडे जाऊन तिच्या नवऱ्याबद्दल विचारतो. ती सांगते की महेंद्र गेल्या 4 वर्षापासून घराबाहेर आहे आणि त्याचा फोन सुद्धा आलेला नाही. मार्टिन निघून जातो, पण त्याला तिच्यावर संशय येतो. दुसरीकडे गौरीशंकर आपल्या कामवाल्या बाई सुंदरीशी बोलत असतो. तेव्हाच प्रेमकुमार त्याला भेटायला येतो. गौरी त्याला त्यांच्या फॅक्टरीत बनवलेली दारू पाजतो, जी प्रेमला खूपच आवडते. यानंतर आपण पाहतो की दिलशाद मिर्झाचे लोक शहरात दारू पुरवण्यासाठी गेलेले असतात, पण कुणीही त्यांची दारू घेत नाही, कारण कुणीतरी दुसऱ्याच कमी भावात दारू विकत असतो. हे पाहून दिलशादचे लोक इलियासकडे जाऊन सगळं सांगतात आणि माल परत करतात. इलियासकडे मग अनेक लोकांचे फोन येतात. दारू विकली जात नाही. त्यामुळे दिलशाद मिर्झा थेट ठाण्यात जाऊन पोलिसांना धमकावतो, तुम्ही माझ्या ठरलेल्या रेटपेक्षा कमी भावात दारू का विकत आहात? पोलीस म्हणतात की त्यांनी दारू विकलेलीच नाही. मग एक कॉन्स्टेबल सांगतो की त्यांनी काही लोकांना पकडलं आहे, जे दारू पुरवत होते. पण मिर्झा रागाने म्हणतो, हे लोक एका दिवसात 5 कोटींची दारू कशी विकू शकतात? तो पोलिसांना धमकावतो, एका आठवड्यात त्या तस्करांचा माग काढा, नाहीतर तुम्हाला चौर रस्त्यावर नग्न करून फिरवेन. दरम्यान महेंद्र रायच्या घरात पोस्टमॅन येतो आणि हे सर्व मार्टिन लपून पाहत असतो. पोस्टमॅन निघून जाताना मार्टिन त्याला पैसे देऊन विचारतो, मनी ऑर्डर कुठून येतो? पोस्टमॅन सांगतो की तो मनी ऑर्डर महेंद्र रायकडून येतो, जो बलिया उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता मचान बाबा कुंवर सिंगला भेटतात आणि त्याला सांगतात की दारूचा धंदा थांबव, कारण तो दिलशाद मिर्झाचा होता. पण कुंवर सिंग संतापून म्हणतो, दारूचा धंदा सुरूच राहील आणि जो माझ्या वाटेत येईल त्याला मी संपवेन. हे ऐकून तारकेश्वर बाबू नवीन कुमारला सांगतात की कुंवर सिंग काही ऐकत नाही. मग नवीन कुमार डीजीपी झा यांना बोलवून आदेश देतो की बिहार दिवस येण्यापूर्वी कुंवर सिंगचा दारूचा धंदा कायदेशीर मार्गाने बंद करावा. दुसरीकडे प्रेमकुमार गौरीशंकरला विचारतो, तू कुठे कुंवर सिंग सोबत हात मिळवणी केली तर नाही ना? गौरीशंकर सरळ नकार देतो. यानंतर नवीन आपला मुलगा श्रवण कुमारच्या कॉन्सर्टला जातो, पण त्याच वेळी गावात काही लोक दारू पिऊन मरतात. ही बातमी नवीन कुमारला समजतात. तो लगेचच कॉन्सर्ट सोडून निघून जातो, ज्यामुळे त्याची बायको आणि मुलगा नाराज होतात. पुढच्या सीनमध्ये टीव्हीवर बातमी चालली असते, बिहारच्या मखदुमाबाद गावात विषारी दारू पिऊन 54 जण ठार झालेत आणि 83 लोकांची प्रकृती गंभीर आहे. सगळा आरोप लोक सरकारवर करत होते. राणी भारती त्या विषारू दारूने मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबाशी भेटायला जाते, पण पोलिसांनी तिचा मार्ग रोखला. हे सगळं नवीन कुमारनेच करवलं होतं. मग राणी बोटमधून लोकांना भेटायला जाते आणि मृतकांच्या कुटुंबाशी भेटते. त्यानंतर तिने मीडियामध्ये दावा केला की या विषारी दारूचा सारा धंदा आणि जबाबदारी दिलशाद मिर्झावर आहे, कारण तो दारू माफियाचा प्रमुख होता. राणी मीडियात दिलशादला अटक करायला आणि नवीन कुमारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मागते आणि इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5च्या सुरुवातीला डीजीपी झाने संपूर्ण पोलीस दलासह कुंवर सिंगच्या दारूच्या फॅक्टरीवर छापा टाकला. तेव्हा कुंवर सिंग गुपचूप गौरीशंकरला फोन करतो आणि विचारतो, हे काय चाललंय? गौरीशंकर सांगतो की नवीन कुमारनेच तुला दोषी दाखवून विषारी दारू प्रकरणात फसवून दिलशाद मिर्झाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सर्वोत्तम म्हणजे तू लगेचच पळून जावं, नाहीतर काहीही होऊ शकतं. हे ऐकून कुंवर सिंग गुपचूप पळून निघतो. पुढच्या सीनमध्ये नवीन कुमार डीजीपी झाला म्हणतो की शोध लावा. कुंवर सिंग मागे कोण उभा आहे, जो 3 वर्ष देसी दारू विकत होता आणि आज अचानक इंग्रजी दारू कसं काय विकू लागला? त्यानंतर आपण पाहतो की गौरीशंकर मचान बाबाजवळ गेला आहे, जिथे अनेक पक्ष नेते बसलेले असतात. तारकेश्वर बाबू गौरीशंकरवर शंका व्यक्त करतो, मला वाटतं की तू कुंवर सिंग सोबत मिळाला आहेस. पण गौरीशंकर म्हणतो की तुमचा अंदाज चुकीचा आहे. तो फक्त कुंवरला समजायला गेला होता की दारूचा धंदा बंद कर आणि मग तू तिकडून निघून जातो. त्याच ठिकाणी दिलशाद मिर्झा गौरीशंकरला धमकवून सांगतो की तो राणी भारतीशी संपर्कात असतो का? ज्या दिवशी त्यांना घरच्या भेदीची माहिती लागेल तेव्हा ते त्या व्यक्तीला ठार करणार. दरम्यान मार्टिन आपल्या कनिष्ठ IAS अधिकाऱ्याला महेंद्र रायला शोधण्यास मदत मागतो आणि तो अधिकारी मदतीला तयार होतो. आपण पाहतो की महेंद्र राय उत्तर प्रदेशच्या एका फॅक्टरीत काम करतोय. थोड्या वेळाने महेंद्र आपल्या मालकाला कॉल करतो आणि सांगतो की पोलीस त्याला शोधत आहे. मालक त्याला बिहारला जाऊन समर्पण करण्यास सांगतो. तो पुढे बोलतो की बाकी सगळं मी सांभाळेन.
पोलीस जेव्हा रेल्वे स्टेशनवर चेकिंग करत असतात तेव्हा तिथे महेंद्र दारूसह पोचतो आणि स्वतःला मुद्दामून पकडवून घेतो. जसंच महेंद्र जेलमध्ये जातो तेव्हा आपण संन्याशी म्हणजे भारतीचा लहान भावाला तिथे पाहतो. महेंद्र आणि संन्यासीमध्ये भांडण होतं. संन्याशी महेंद्रला धमकावतो, कायद्याचं पालन कर, नाहीतर लवकरच वर जाशील. दिलशाद मिर्झा जेव्हा मस्जिदमध्ये जातो तेव्हा तिथे त्याला एक महिला भेटते, जी सांगते की तिचा मुलगा दिवसभर दारू पिऊन तसाच पडून राहतो आणि जेव्हा तिने पैशाबद्दल त्याला विचारलं तेव्हा तिच्या मुलाने सांगितलं की दारू विकून तू पैसे आणतो आणि त्यातूनच दारू पितो. तेव्हा दिलशाद विचारतो की त्याला पुरवठा कुठून मिळतो. तेव्हा ती महिला सांगते की तो किल्ला परिसरात जातो आणि तिथूनच त्याला सप्लायसाठी दारू मिळते. हे सगळं ऐकून आता मिर्झाला समजलं होतं की त्याला पुढे काय करायचं आहे. रात्री किल्ल्याजवळ दारूचा ट्रक येतो. मिर्झाचा उजवा हात इलियास आपल्या माणसासोबत त्या ट्रकवाल्यांना पकडतो आणि विचारतो हा माल कोणाचा आहे. त्यावर ते लोक सांगतात कुंवर सिंगचा. अचानक काही लोक येऊन इलियासच्या माणसांना वेढतात आणि म्हणतात आम्हाला फक्त इलियास हवा आहे. यानंतर आपण पाहतो की कुणीतरी मिश्राजींना फोन करून सांगतो इलियास पकडला गेलाय. म्हणजे या सगळ्या कटामागे मिश्राजींचा हात आहे. दुसऱ्या दिवशी कावेरी राणी भारतीला विचारते आपण जे करत आहोत ते बरोबर आहे का. त्यावर राणी भारती ठामपणे म्हणते आपण बरोबर करो वा चूक, पण भीमा भारतीच्या खुन्यांना शिक्षा मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही. कावेरी आता इलियासला धमकावते की त्याने मीडियासमोर सगळं खरं सांगितलं पाहिजे की दिलशाद मिर्झा आणि नवीन कुमार एकत्र येऊन दारूचा सगळा धंदा चालवतात. नाहीतर ती दिलशादला सांगेल की इलियासने 80 ट्रकांपैकी 10 ट्रकांमध्ये घपला केला आहे. पण इलियास नकार देतो आणि म्हणतो मिर्झा तुझं म्हणणं कधीही ऐकणार नाही. तेव्हा कावेरी त्याच्या पत्नीला फातिमाला बोलावते. फातिमा घाबरून सांगते या लोकांकडे तुझी डायरी आहे ज्या सगळं लिहिलं आहे. जर मिर्झाला तुझ्या या धंद्याबद्दल कळलं तर तो तुला ठार मारेल. म्हणून या लोकांना खरं सांग, कारण त्यांनी वचन दिलं आहे की ते तुला आणि मला सुरक्षित ठेवतील. यानंतर इलियास एक व्हिडिओ बनवतो आणि दिलशाद मिर्झाचा संपूर्ण दारूचा व्यवसाय उघड करतो, जो पोलिसांच्या संरक्षणाखाली चालत होता. तो म्हणतो दारू प्यायल्यामुळे लोकांना मरताना पाहून आता मन हे काम करण्यास तयार नाही, म्हणून मी हा व्हिडिओ करून सगळं सत्य सांगत आहे. हा व्हिडिओ मीडियात झपाट्याने पसरतो आणि मिर्झा तसंच इतर सगळे नेते तो पाहतात. व्हिडिओमध्ये इलियासने पुरावे दाखवून सांगितलं की या सगळ्यात नवीन कुमार, तर्केश्वर बाबू आणि डीजीपी सगळे सामील आहेत आणि रोज कोट्यावधी रुपये कमावतात. व्हिडिओ बाहेर आल्यावर नवीन कुमारच्या पक्षाची प्रतिमा जनतेसमोर पूर्णपणे खराब होते. काही दिवसांनी बिहार विधानसभेत राणी भारती आणि नवीन कुमार आमनेसामने येतात. तेव्हाच नवीन कुमार सभागृहात उभा राहून म्हणतो मागील 3 वर्षात बिहारचा जबरदस्त विकास झाला आहे आणि आज बिहारचे लोक स्वतःला बिहारी मानण्यात अभिमान बाळगतात. पण काही नेते आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे बिहारचं नाव बदनाम होतंय. त्यानंतर तो म्हणतो माझा दिलशाद मिर्झा आणि त्याचा राईट हँड इलियासशी काहीही संबंध नाही. विरोधक काहीही करू देत, पण आम्ही बिहारच्या प्रगतीचा वेग थांबू देणार नाही. तेव्हा राणी भारती प्रत्युत्तर देत म्हणते असं वाटतं की नवीन कुमार आता स्वतःलाच बिहार समजायला लागला आहे. त्यांची स्तुती म्हणजे बिहारची स्तुती आणि त्यांच्यावर टीका म्हणजे बिहारवर टीका. ती पुढे म्हणते बिहारमध्ये दारूबंदी असूनही आज राज्यात दारू आधीपेक्षा जास्त विकली जाते. यामागे दारू माफियात दिलशाद मिर्झा आणि नवीन कुमारचा हात आहे. हे सांगून राणी भारती नवीन कुमारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मागते. त्यावर राणी भारतीच्या पक्षातील सर्व सदस्य नवीन कुमार इस्तिफा दे असे नारे देत विधानसभा गोंधळात भर घालतात. तोवर तर्केश्वर बाबू स्पीकरकडे काहीतरी सांगतात आणि स्पीकर पोलिसांना बोलून राणी भारतीच्या पक्षातील सर्व सदस्यांना सभागृहातून बाहेर काढायला सांगतात. जाताना राणी भारती नवीन कुमारकडे पाहून म्हणते आज तू मला सभागृहाबाहेर काढलं, पण लक्षात ठेव बिहारची जनता तुझी याहूनही वाईट हाल करेल. आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6ची सुरुवात होते, जिथे मार्टिन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही तपास करत असतो आणि त्याला काही लहान मुलं दिसतात, जी कचऱ्यातून दारूच्या बाटल्या गोळा करत असतात. थोड्या वेळाने काही गाड्या येतात आणि ते लोक त्या मुलांकडून बाटल्या विकत घेतात. मार्टिन त्या गाडीचा मागोवा घेतो आणि पाहतो की त्या सगळ्या गाड्या एका फॅक्टरीत जात आहे, जिथे गौरीशंकरही उपस्थित असतो. दरम्यान तुरुंगात महेंद्र राय खुर्च्या बनवत असतो. तेवढ्यात 2 लोक येऊन त्याच्यावर हल्ला करतात. महेंद्र त्यांना पाहतो आणि ओळखतो की हे त्याचेच लोक आहे. तेव्हाच त्याला समजतं की त्याचा मालक त्याला जेलमध्ये मारू इच्छितो, जेणेकरून सुनीलच्या मृत्यूचं रहस्य बाहेर येऊ नये. ते दोघं त्याला ठार मारणार असतात, पण त्याच वेळी संन्याशी बंदूक घेऊन येतो आणि महेंद्रला वाचवतो. यानंतर संन्यासी म्हणतो आम्ही तुला संरक्षण देऊ, पण सत्य काय आहे हे आम्हाला सांगावं लागेल. महेंद्र होकार देतो. पुढच्या सीनमध्ये मिश्राजी चीफ जस्टिस भगवती बाबूंकडे जाऊन विनंती करतात की संन्यासीला बेल द्यावी, पण तो केवळ विनंती करत नाही तर ब्लॅकमेल करतो. म्हणतो की त्यांच्याकडे भगवती बाबूंचा एक अश्लील व्हिडिओ आहे. जर त्यांनी त्यांचं काम केलं नाही तर तो व्हिडिओ लीक केला जाईल. दुसऱ्या दिवशी कोर्टात मिश्राजींचा वकील संन्यासीसाठी बेल मागतो आणि जज भगवती सहजतेने बेल मंजूर करतात. आता आपण पाहतो की संन्यासी राणी भारतीसोबत मूर्तीवर रंग लावत असतो. तेव्हा कावेरी येते आणि विचारते मॅडम आपण काय करताय. तेव्हा राणी भारती हसून सांगते मी सामाचकेवा सणाची तयारी करत आहे, जो बहीण भावाचा सण आहे.
दरम्यान कीर्ती सिंग आपल्या घरात भीमा भारतीचा फोटो अल्बम पाहत असते, जो तिला तिची मावशी झिलमिलने दिला होता. थोड्या वेळानंतर कीर्ती आपल्या कपाळात सिंदूर भरते. ती हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी करत असते, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की कीर्तीच भीमा भारतीची बायको आहे आणि राणी भीमा भारतीची खुनी आहे. आता सीन बदलतो. मार्टिनने महेंद्र रायला जेलमधून सोडवलं असतं आणि तो त्याला आपल्या गाडीत घेऊन जात असतो. काही वेळानंतर तो अचानक गाडी थांबवतो आणि म्हणतो, मी तुला 3 वर्षापासून शोधतो आहे. फक्त एक प्रश्नाचं उत्तर हवं. सुनीलला मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं? महेंद्र घाबरतो आणि गाडीतून पळ काढतो. पण त्याचवेळी मिश्राजी येतात आणि त्याला पकडतात. ते बंदूक दाखवून विचारतात, सांग, कोणी सांगितलं होतं तुला हे करायला? तेव्हा महेंद्र सांगतो, मी सुनीलला गव्हर्नर गोवर्धन दास यांच्या सांगण्यावरून मारलं. यानंतर आपण पाहतो की गव्हर्नर गोवर्धन दास स्विमिंग पूलमध्ये पोहत असतात. थोड्या वेळाने कुंवर सिंग त्याला फोन करून सांगतो, मला सुरक्षा हवी आहे. त्यावर गोवर्धन दास उत्तर देतो, तू स्वतः सरेंडर कर. त्यामुळे मुख्यमंत्री नवीन कुमारची इमेज जनतासमोर स्वच्छ दिसेल. नंतर मी तुला वाचवतो. हे ऐकून कुंवर सिंग समजतो की तो त्याला फसवून कायमच्या जेलमध्ये टाकणार आहे. म्हणून तो गोवर्धन दासला चेतावणी देतो की माझ्यापासून हात झटकण्याआधी स्वतःचा विचार कर, कारण महेंद्र परत आला आहे आणि तो जेलमधूनही गायब आहे. त्यानंतर गौरीशंकरची गर्लफ्रेंड सुंदरी दिलशाद मिर्झाला सांगते की कुंवर सिंग त्याला भेटायला येत आहे. मिर्झा विचारतो, तू मला ही माहिती का देत आहेस? सुंदरी बोलते की मला बदल्यात 10 लाख रुपये हवेत. मी लग्न करून घर बसू इच्छिते. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की कुंवर सिंग गौरीशंकरला भेटायला आला आहे. तो फोन करून त्याला लवकर येण्यास सांगतो, पण सुंदरी गौरीशंकरला फसवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान मिर्झा लपून कुंवर सिंगकडे पाहत असतो. तो पुढे जाऊन विचारतो, मखदुमाबादमध्ये विषारी दारू वाटण्याचं काम तुला कोणी सांगितलं होतं? कुंवर सिंग म्हणतो, मी काही नाही केलं. मिर्झा विचारतो, मग तू इलियासला उचलून त्याच्याकडून मीडियासमोर कबुलीही घेतली नाही? कुंवर सिंग दोन्ही गोष्टी नाकारतो. अचानक कुठून तरी गोळी लागते आणि फायरिंग सुरू होते. दिलशाद मिर्झा आणि कुंवर सिंगचे लोक एकमेकांना मारतात आणि याच दरम्यान कुणीतरी कुंवर सिंगलाही ठार करतो. यानंतर सिरीजचा सर्वात मोठा ट्विस्ट येतो. राणी भारतीचा भाऊ संन्यासी सर्वांना मारत असतो. तो दिलशाद मिर्झालाही ठार करतो. म्हणजे हे सगळं राणी भारतीच्या आदेशावरूनच चालू होतं. संन्यासी आपल्या माणसांसह त्यांच्या मृतदेहासमोर दारूच्या बाटल्या ठेवतो आणि निघून जातो. इकडे राणी भारती सर्व स्त्रियांसोबत सामाचा केवा सण साजरा करते आणि इथेच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7 मध्ये 4 वर्षापूर्वीचा प्रसंग दाखवला जातो, जिथे अशा बालगृहात सुंदरी सिलाईचं काम करत असते. रात्री बालगृह चालवणारी बाई येते आणि सांगते की आज मालकाने कुसुमला बोलावलं आहे, जी अजून अल्पवयीन होती. मालक कुसुमसोबत गैरवर्तन करणार असतो. तेव्हा सुंदरी येऊन त्याच्या पाठीवर कात्री खूप असते आणि तिकडून पडून जाते. आता कथा पुन्हा वर्तमान काळात येते. न्यूजमध्ये पसरतं की कुंवर सिंग आणि दिलशाद मिर्झा यांच्या गँगमध्ये दारूच्या धंद्यावरून भांडण झालं आणि ते दोघं गँगवॉरमध्ये मारले गेले. त्यामुळे सीएम नवीन कुमारवरही बोट उठतात, कारण दिलशाद मिर्झा नवीन कुमारच्या पक्षाचा नेता होता आणि कदाचित त्याच्याच मदतीने तो दारूचा धंदा करत होता, जे बिहारमध्ये करणं बंद होतं. विधानसभेत राणी भारतीचा पक्ष ही बातमी दाखवून नवीन कुमारकडून सीएम पदाचा राजीनामा मागतो. नवीन सांगतो की त्यांनी या दुहेरी हत्येच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे आणि 1 महिन्यानंतर सत्य बाहेर येईल. मग तो स्वतःहून सीएम पदाचा राजीनामा देतो आणि हे ऐकून त्याच्या पक्षातील सर्व नेते स्तब्ध होतात. केशवर बाबू आणि बैठाजी एकमेकांसोबत बोलत असतात आणि तिथून हे स्पष्ट होतं की हा सगळा नवीन कुमारने आधीपासूनच आखलेला प्लॅन होता. 1 महिन्याच्या आत तपास समितीकडून क्लीन चिट मिळून तो पुन्हा सीएम पदासाठी शपथ घेणार आहे, जेणेकरून जनतेचा विश्वास पुन्हा त्याच्यावर बसावा. दरम्यान राज्यपाल गोवर्धन दास टीव्हीवर नवीन कुमारचा राजीनामा ऐकून धक्का खातात आणि आपल्या पीएला सांगतात की नवीन कुमारला कळवा. गव्हर्नरने त्यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. डीजीपी झा यांना कळतं की त्यांची नोकरी जाणार आहे. थोड्या वेळाने मार्टिन त्यांना भेटतो आणि सांगतो की त्यांची नोकरी तो वाचवू शकतो. मार्टिन त्यांना सांगतो की जेव्हा तो नगरपालिकेचं ऑडिट करत होता, तेव्हा त्याला एका फॅक्टरीबद्दल माहिती मिळाली. तपासात त्याला कळलं की त्या फॅक्टरीमध्ये बेकायदेशीर इंग्रजी दारू तयार केली जात होती आणि ती फॅक्टरी रामकृपालची आहे, जो गौरीशंकरचा माणूस आहे. हे ऐकून डीजीपी झा समजतात की जर त्यांनी त्या फॅक्टरीवर छापा मारला तर कदाचित त्याची नोकरी वाचू शकेल. मग ते संपूर्ण पोलीस टीमसह तिथे छापा टाकतात आणि रामकृपालला अटक करतात. चौकशीत रामकृपाल सांगतो की त्या फॅक्टरीतून बनवलेली दारू लोकांमध्ये वाटली गेली आणि मखदुमाबादमध्ये त्या विषारी दारूमुळेच लोकांचे मृत्यू झाले आणि या सगळ्यामागे गौरीशंकरचा हात होता. ही बातमी ऐकून राणी भारती थोडी आनंदी होते. दुसरीकडे इन्स्पेक्टर धर्मा मिर्झाच्या माणसाची चौकशी करत असतो. त्यातून त्याला कळतं की कुंवर सिंग गौरीशंकरला भेटणार आहे. ही माहिती सुंदरीनेच दिली होती, जी त्याच्यासोबत राहत होती. आता नवीन कुमार आपल्या घरात खूप संतापलेला असतो आणि तो केशवर बाबूंना सांगतो, मला सुंदरी आणि गौरीशंकर कोणत्याही परिस्थितीत हवेत. दरम्यान प्रेमकुमार गौरीशंकरला झारखंडमधल्या एका ठिकाणी लपवतो, जेणेकरून पोलीस त्याला पकडू शकणार नाहीत. पुढच्या दिवशी नवीन कुमार कीर्ती सिंगला भेटतो आणि सांगतो की त्यांच्या पक्षाने तिला पुढील सीएम बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि होळीच्या दिवशी ती सीएम पदाची शपथ घेईल. कीर्ती हसत म्हणते, मी तुला तक्रारीची संधीच देणार नाही.
इकडे इन्स्पेक्टर धर्म सुंदरीबद्दल सर्व माहिती मिळवतो की सुंदरीने आशा शेल्टर होमच्या मालकावर हल्ला केला होता आणि तिला 7 वर्षांची शिक्षा झाली होती. पण एका हायकोर्टच्या वकिलाने तिला लवकरच जेलमधून सोडवलं होतं, जे धर्माला संशयास्पद वाटतं. कारण एवढ्या मोठ्या वकिलाला सुंदरीसारखी साधी मुलगी कशी हायर करू शकते. डीजीपी झा धर्माकडून त्या वकिलाचं नाव विचारतात. धर्म सांगतो की मनोहरलाल सिंग, जो राणी भारतीचा वकील आहे आणि त्याने संन्याशीची बेल करवली होती. हे ऐकून डीजीपी आणि धर्मा दोघांनाही काहीतरी मोठा घोटाळा असल्याचा संशय येतो. धर्मा मग मचान बाबांच्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज पाहतो आणि त्यात दिसतं की एका अनोळखी बाईने दुलारी यादवला थंड पेय दिलं होतं आणि त्यानंतरच त्याचा मृत्यू झाला होता. धर्म मग डॉक्टर राजीव सिन्हाला पकडून ठाण्यात आणतो आणि विचारतो, दुलारी यादव, दिलशाद मिर्झा आणि कुंवर सिंगला मारण्याचा आदेश कोणी दिला होता. जर सांगितलं नाही तर पोलिसांचा डंडा सांगायला लावेल. शेवटी डॉक्टर राजीव सिन्हा सगळं खरं सांगतो. रात्री डीजीपी झा आणि धरम नवीन कुमारला सांगतात की सुंदरीला दिलशाद मिर्झाकडे पाठवणारा गौरीशंकर नव्हता, तर ती राणी भारतीच होती आणि त्या डबल मर्डरच्या मागे राणी भारतीचाच हात आहे. धरम आता पुरावे असलेली फाईल दाखवून सांगतो की राणी भारतीनेच 3 वर्ष तुरुंगात राहून तिथल्या स्त्रियांशी मैत्री केली आणि त्यांना आपल्या बाजूला करून योजना आखली. त्या सर्व स्त्रियांकडून दुलारी यादव, दिलशाद मिर्झा आणि कुंवर सिंग यांचा खून करून घेतला. अशा एकूण 23 स्त्रिया होत्या ज्या राणी भारतीसोबत तुरुंगात होत्या आणि राणी भारतीच्या वकिलाने त्या सगळ्यांना तुरुंगातून सोडवलं. आतापर्यंत पोलिसांना फक्त 5 स्त्रियांची माहिती मिळाली होती. बाकीच्या राणी भारतीच्या सेनेचं काय झालं आणि त्या कुठे आहेत हे कोणालाच ठाऊक नाही. नवीन कुमारला हेही समजतं की कीर्ती सिंगच्या घरी असलेली झिलमिल मावशी सुद्धा राणी भारतीसोबत तुरुंगात होती आणि डबल मर्डर केस नंतर तीही गायब झाली आहे. त्यामुळे नवीनला शंका येते की आता कीर्ती सिंग ही राणी भारतीच्या बाजूला गेली असावी. पुढच्या दृश्यात राणी भारती आपल्या सगळ्या साथीदारांसोबत होळी खेळताना दिसते. तेव्हा कीर्ती सिंग सुद्धा येते आणि राणीला रंग लावून गळाभेट घेते. मग आपल्याला भूतकाळातील प्रसंग दाखवला जातो जिथं राणी भारतीने कीर्ती सिंगला तिच्या नवऱ्याच्या खऱ्या खुन्याबद्दल सगळं खरं सांगितलं होतं. त्यानंतर कीर्ती राणीच्या बाजूला आली आणि तिने राणीच्या मुलाला जयला सुद्धा हे सगळं खरं सांगितलं की त्याच्या वडील भीमा भारतीला कोणी मारलं होतं. हे ऐकून जयचा आपल्या आईवरचा राग पूर्णपणे नाहीसा झाला आणि राणीचा आपल्या मुलांमध्ये मानसन्मान वाढला. वर्तमान काळात सर्व स्त्रिया एकत्र नाचत गात होळी साजरी करतात. त्याचवेळी इन्स्पेक्टर धरम कीर्ती सिंगच्या घरी जातो, पण ती तिथे नसते. दुसरीकडे नवीन कुमार गोवर्धन दासला भेटतो आणि मुसाफिर बैठा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलवतो. जरी नवीन कुमारनं पक्षात कीर्ती सिंगला मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा केली होती, तरी प्रत्यक्षात बैठा यांना बनवलं, कारण त्याला सगळं नियंत्रण स्वतःकडे ठेवायचं होतं. आणि मंडळी, यासोबतच एपिसोड 7 इथेच संपतो. एपिसोड 8च्या सुरुवातीला राणी भारतीचे सगळे साथीदार बोलतात की नवीन कुमारनं बैठा यांना मुख्यमंत्री बनवून सगळं समीकरण बदलून टाकलं. राणी भारती मिश्राजींना सांगते की तिला स्वतःची काळजी नाही, पण या स्त्रियांची चिंता आहे ज्यांनी तिची साथ दिली, कारण आता नवीन त्यांना जिवंत ठेवणार नाही. तेव्हाच राणी भारतीची मुलं येतात. यात जय सुद्धा असतो. तो आईला मिठी मारून म्हणतो की तो नवीन कुमारला सोडणार नाही, पण राणी त्याला थांबवते आणि म्हणते, तू काळजी करू नकोस, नवीन कुमारचा आपण बघू. पुढच्या दृश्यात मिश्राजी मुख्यमंत्री बैठा यांना भेटायला जातात आणि राणी भारतीच्या वतीने एक डील ऑफर करतात. पण बैठा लगेचच नवीन कुमारला फोन करून सांगतात की मिश्राजी काहीतरी डील घेऊन आले आहेत, चला एकत्र ऐकूया. हे ऐकून मिश्राजी तिकडून निघून जातात, कारण त्यांना समजतं की बैठा आता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. दरम्यान राज्यपाल गोवर्धन दास आपल्या घरातील सगळे नौकर काढून टाकतात, कारण त्यांना समजलं होतं की राणी भारतीचे लोक सगळ्यांवर नजर ठेवत आहे. कदाचित त्यांच्यातलाच कोणी त्यांच्या घरात काम करत असेल आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. थोड्या वेळाने नवीन कुमारचे बायको आणि मुलगा श्रवण कुमार गोवर्धन दासकडे येतात. त्यांच्या संभाषणातून हे स्पष्ट होतं की कुणीतरी त्यांना सांगितलं आहे की भीमा भारतीचा खून नवीन कुमारनेच करवला होता. तेव्हा गोवर्धन दास नवीन कुमारची बायको आणि मुलाला समजवतो की नवीननं असं काहीच केलं नाही. लोक फक्त त्यांचं नाव खराब करण्यासाठी अफवा पसरवत आहे. त्यानंतर गोवर्धन दास नवीन कुमारला फोन करून सांगतो की तो काश्मीरला जात आहे आणि त्याच्यासोबत नवीनची बायको आणि मुलगाही जातील, म्हणजे त्यांचा मूड फ्रेश होईल आणि पती पत्नीमधील गैरसमज दूर होतील. पुढे आपण पाहतो की मुख्यमंत्री बैठाजी एका ऑफिसरला एक काम किंवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी फोन करतात, पण तो ऑफिसर सांगतो की नवीन कुमारनं परवानगी दिली नाही. हे ऐकून बैठाजींना वाईट वाटतं, कारण मुख्यमंत्री असूनही ते काहीच करू शकत नव्हते आणि सगळं नियंत्रण नवीन कुमारच्याच हातात होतं. प्रेम कुमार आता बैठाजींना भेटायला येतो आणि सांगतो, आपण मुख्यमंत्री असूनही काहीच करू शकत नाही, आपली ताकद ओळखा. राणी भारती निरक्षर असूनही जेव्हा ती मुख्यमंत्री झाली होती तेव्हा तिनं सगळं कंट्रोल स्वतःकडे घेतलं होतं आणि आपल्याकडे तर 30 वर्षांचा अनुभव आहे. आपण जोपर्यंत स्वतः पद सोडत नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला हटवू शकणार नाही. पुढच्या दृश्यात पोलीस गौरीशंकरला अटक करतात. कुणालाही त्यांचा पत्ता माहिती नव्हता, पण तरीही त्याला अटक झाली होती. पण जेव्हा पोलीस त्याला बाहेर आणतात तेव्हा त्याला दिसतं की त्याची माहिती प्रेम कुमारने दिली आहे. तेव्हा गौरीशंकर म्हणतो, तू मला धोका दिलास, पण तू सुद्धा फार काळ बाहेर राहू शकणार नाहीस.
लवकरच मी तुझाही हिशोब चुकता करेन. यानंतर आपण पाहतो की सुंदरीनं स्वतःहून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं आहे. राणी भारतीच्या सगळ्या साथीदार स्त्रिया सुद्धा स्वतःला पोलिसांच्या हवाली करतात. जेव्हा पोलीस त्या स्त्रियांना विचारतात की त्यांनी हे का केलं, तेव्हा त्या सांगतात, जेव्हा एखादी स्त्री तुरुंगात जाते तेव्हा तिच्यासाठी सगळे दरवाजे बंद होतात. तिच्या कुटुंबियांना सुद्धा तिच्याशी संबंध ठेवायचे नसतात. पण अशा कठीण काळात राणी भारतीने आमची आणि आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. कोणाच्या मुलांना शिक्षण मिळालं, कोणाच्या मुलांना नोकरी मिळाली आणि अनेक स्त्रियांच्या मुलांचं लग्नसुद्धा राणी भारतीने केलं. त्यामुळे आम्ही राणी भारतीसाठी जीव देऊ शकतो. ती सुद्धा आमच्यासारखीच निर्दोष आहे. ते पुढे म्हणतात, एवढा कायदा आम्हालाही माहिती आहे की पोलीस स्टेशनमध्ये दिलेला जबाब कोर्टात ग्राह्य धरला जात नाही. दरम्यान मुख्यमंत्री बैठाजींची जनतेत लोकप्रियता वाढते. कारण ते मुख्यमंत्री होताच विषारी दारूचं प्रकरण सुटलं आणि डबल मर्डर केसही निकालात निघाला, ज्यात दिलशाद मिर्झा आणि कुंवर सिंग मरण पावले होते. जनता म्हणू लागते की जर बैठाजींनी काही दिवसातच इतकं चांगलं काम केलं तर काही वर्षात ते बिहारचं रूप बदलून टाकतील. हे ऐकून नवीन कुमार तर्केश्वर बाबूशी बोलतो आणि म्हणतो, मला बैठाजींचं वर्तन आता योग्य वाटत नाही. त्यांच्याकडून मुख्यमंत्री पद परत घ्यायला हवं. पण जेव्हा नवीन कुमार बैठाजींना फोन करतो तेव्हा ते पहिल्यांदा त्याचा फोन कट करतात. हे पाहून नवीन कुमार संतापतो आणि थेट बैठाजींकडे जाऊन म्हणतो, तुम्ही माझ्याशी न बोलता सगळे DM, SP आणि चीफ सेक्रेटरी बदलले. लगेचच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. तेव्हाच बाजूने राणी भारतीचा आवाज येतो, बैठाजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत आणि सर्वात मोठा मूर्ख तूच आहे, जो आजपर्यंत बैठाजींना बेडूक समजत होतास. पण ते मगर आहेत, जे आता तुझी मुख्यमंत्री पदाची खुर्ची गिळून टाकतील. हे ऐकून नवीन कुमार म्हणतो, तुमच्यासोबत एकही आमदार येणार नाही आणि आमदारांशिवाय बैठाजी मुख्यमंत्री पदावर जास्त काळ टिकू शकणार नाही. तेव्हा राणी भारती म्हणते, आमच्या पक्षातील सगळे आमदार बैठाजींच्या पाठीशी आहे आणि तू जेलमध्ये जाणार आहेस. कारण मुख्यमंत्री बैठाजींनी मार्टिनने तयार केलेल्या रिपोर्टवर सही केली आहे. नवीन कुमार संतापून म्हणतो, त्या रिपोर्टमध्ये बैठाजींचं नाव सुद्धा आहे. तेव्हा बैठाजी हसून म्हणतात, हो, आधी होतं, आता नाही. म्हणजे बैठाजींचं नाव भीमा भारतीच्या खुनाच्या आरोपातून वगळण्यात आलं होतं. पुढच्या सीनमध्ये नवीन कुमार गव्हर्नर गोवर्धन दास यांच्याकडे जाऊन सांगतो, कृपया बैठाजींना लवकर हटवा आणि मला मुख्यमंत्री बनवा, कारण माझ्याकडे बहुमत आहे. त्यावर गोवर्धन दास म्हणतात, ठीक आहे, उद्या आम्ही बैठाजींना सदनात बहुमत सिद्ध करण्यास सांगतो. पण यानंतर पुन्हा कधीही बैठाजींसारखा मुख्यमंत्री बनवू नकोस. दुसऱ्या दिवशी पोलीस बैठाजींना अटक करतात. बैठाजी चकित होऊन विचारतात, मुख्यमंत्र्यांवर अटक वॉरंट कसं काय आला? तेव्हा पोलीस सांगतात, आता आपण माझे मुख्यमंत्री आहात, कारण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे आणि आता सर्व सत्ता गव्हर्नरकडे गेली आहे. यानंतर पोलीस बैठाजींना अटक करून नेतात. आपण पाहतो की प्रेमकुमारलाही अटक होते आणि न्यूजमध्ये दाखवलं जातं की सरकारने मार्टिन यांचा रिपोर्ट मान्य केला आहे आणि भीमा भारतीच्या खुनातील सर्व आरोपींना शिक्षा होणार आहे. जेलमध्ये गौरीशंकर आनंदाने नाचतो, कारण ज्यांनी त्याला जेलमध्ये डांबलं होतं, बैठाजी आणि प्रेमकुमार, तेही आता जेलमध्ये आले आहेत. राणी भारती आता आपल्या पती भीमा भारतीची मूर्ती स्वच्छ करून त्यावर माळ चढवते आणि संपूर्ण जनता राणी भारती जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागतात. थोड्या वेळानंतर कीर्ती सिंग येते आणि तेव्हा उघड होतं की कीर्ती सिंग भीमा भारतीच्या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनून सर्व सत्य उघड करत आहे. दरम्यान नवीन कुमार रागाने गोवर्धन दासला फोन करून विचारतो, तुम्ही राष्ट्रपती राजवट का लागू केली? त्यावर गोवर्धन दास शांतपणे म्हणतात, मी माझी घटनात्मक जबाबदारी पार पाडली आहे आणि आता आम्ही बिहारचे राजा आहोत. हे ऐकून नवीन कुमार म्हणतो, मी आजवर तुझ्यासारखा माणूस पाहिला नाही. त्यावर गोवर्धन दास हसून उत्तर देतो, मी सुद्धा नाही. यानंतर पोलीस नवीन कुमारला अटक करून जेलमध्ये नेतात. आता आपण भूतकाळात जातो, जिथे गोवर्धन दास नवीन कुमारची बायको आणि मुलासोबत काश्मीरला गेला होता. तिथे मार्टिन आणि कीर्ती सिंग त्याला भेटतात. तेव्हा कीर्ती रागाने विचारते, तू माझ्या पती सुनील सिंगला का मारलं? गोवर्धन दास लगेचच नकार देतो. तेव्हा मार्टिन सत्य उघड करतो. सुनील सिंग वीरसेना या नावाखाली निधी जमा करत होता. पण त्याला समजलं की गोवर्धन दास वीरसेना या नावाने कोट्यवधी रुपये हडप करत आहे. त्यामुळे त्याने सगळं सत्य मुखियाला सांगायचं ठरवलं आणि जेव्हा तो मुखियाला सगळं सांगायला निघाला होता तेव्हा तुम्ही महेंद्र रायला सांगून सुनील सिंगचा खून करवला आणि या सगळ्या गोष्टीचं सत्य कीर्ती सिंगला आता कळलं आहे. कीर्ती सिंग आता गोवर्धन दासला म्हणते, मन तर असं होते की तुला इथेच मारून टाकावं, पण मी राणी भारतीला वचन दिलंय की तुझा निर्णय तीच घेईल. पुढच्या दृश्यात गोवर्धन दास राणी भारतीला भेटायला जातो. राणी त्याला धमकावत म्हणते की सुनील सिंगच्या खुनाचं सत्य सर्वांसमोर उघड करेल आणि तिच्याकडे त्याचे पुरावे आणि साक्षीदार दोन्हीही आहे. ती हेही सांगते की आधी तुझ्याकडे भीमा भारती डील घेऊन आला होता, नंतर नवीन कुमार आला आणि आता मी तुझ्याशी डील करत आहे. म्हणजे या सर्व डील्समुळे सगळं घडलं आणि भीमा भारतीचे खरे मारेकरी आता तुरुंगात आहे. राणी भारती आता भीमा भारतीच्या फोटोसमोर दिवा लावते. तेव्हा तिच्यासमोर भीमा भारतीचा आत्मा प्रकट होतो आणि म्हणतो, आता तू पूर्णपणे राजकारणी झाली आहेस आणि तुझा बदला पण पूर्ण झाला. राणी उत्तर देते, आता मी राजकारण सोडून गावाकडे जाणार. पण भीमा म्हणतो, नाही राणी, आता तू कितीही प्रयत्न केला तरी राजकारण तुला सोडणार नाही.
असं म्हणत भीमा भारतीचा आत्मा हळूहळू गायब होतो. यानंतर राणी भारती जेलमध्ये नवीन कुमार आणि इतर नेत्यांना भेटायला जाते. नवीन म्हणतो, "तू असं समजू नको की आम्ही संपलो आहोत. 3 वर्षापूर्वी भीमा भारतीलाही असंच वाटलं होतं आणि तो मारला गेला." राणी म्हणते, "मला हवं असतं तर मी तुम्हा सगळ्यांना ठार मारून टाकलं असतं. पण कोर्टात कीर्तिसिंगच्या साक्षीनंतर आता तुमच्याकडे काहीच उरलेलं नाही." तेव्हा नवीन म्हणतो, "तुम्ही त्या माणसाची मदत घेतली ज्याने तुमच्याच पती भीमावर गोळी झाडली होती आणि त्याच्या हत्येच्या कटात सहभागी होता." राणी शांतपणे म्हणते, "प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते." अचानक राणी घड्याळाकडे पाहते आणि एकदम इमर्जन्सी सायरन वाजतो. पोलीस येतात आणि सांगतात की गव्हर्नर गोवर्धन दासचा मृतदेह स्विमिंग पूलमध्ये सापडला आहे. सगळ्यात विचित्र म्हणजे त्याला पोहता येत होतं, पण डॉक्टर सांगतात की त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. याचा अर्थ असा की राणी भारतीने गोवर्धन दासलाही संपवलं. हे ऐकून नवीन आणि बाकी सगळे नेते थक्क होतात, कारण आता त्यांना समजतं की राणी भारती किती धोकादायक राजकारणी बनली आहे. आणि मग शेवटच्या सीनमध्ये राणी भारती पूर्ण सिक्युरिटीसह जेलमधून बाहेर येते आणि इथेच ही वेबसिरीज संपते. तर मंडळी, हे होतं महाराणी सीझन 3चं संपूर्ण एक्सप्लेनेशन. तुम्हाला ही वेब सिरीज आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.